पडतो नमाज आंधळीच स्वामी आंधळे रिवाज आंधळीच स्वामी आंधळे रिवाज आंधळीच स्वामी आंधळे रिवाज. भाऊजी आपण विचार केला पाहिजे. संत लिहितात आंधळीच श्रद्धा आणि आंधळा रिवाज युगे युगे जपतो आहे आंधळा समाज. आजचीच गोष्ट नाही आहे, रामकृष्णाच्या काळापासूनची अनंत काळापासूनचा हा आंधळा भक्त अंधभक्त अंधश्रद्धा और अंधभक्ति से चमत्कार का फैला जाल इसी में लुप्त हो गया उसी में धर्म नाम पर खोटा माल. या देवाधर्माच्या नावावर खोटा माल विकण्याचं खोटा माल घेण्याचं कार्य आजचं नाही आहे, अनादिकाळापासून आहे. युगे युगे जपतो आहे आंधळा समाज देव्हाऱ्यात दगडोबांची भक्तिभावे पूजा मानसाने मानसात केला भाव तुझा. नाही, देवाची निष्ठा आहे आणि आपल्या आई वडिलाशी भाऊ बहिणीशी शेजाऱ्याशी निष्ठा नाही, द्वेष आहे. लक्षात घ्या. जप तप करुणी कोणी पडतो नमाज आंधळीच श्रद्धा आणि आंधळे रिवाज. असा जर प्रकार आपल्या जगण्यामध्ये भक्ती मार्गामध्ये ज्ञानामध्ये गुरुपदेशामध्ये असेल तर संत काय करणारा राजे हो. नाही, मी मागे उदाहरण दिलं होतं, तुम्हाला आठवतेच, प्रसंगानं आलं म्हणून बोलतो. एका गावाला सप्ताह चालू होता, जसे आपल्याकडे सप्ते चालतात ना 7 दिवस. काल परवा म्हणे आमच्या दुर्गळीला सप्ताह बसला म्हणे. बसला म्हणजे का बा, बसला म्हणजे काय, सप्ताह बसला म्हणे. किती दिवस, 7 दिवस बसला म्हणे. सप्ताह किती दिवस बसला. आता सप्ताह बसवून काही वाईट आहे का, वाईट नाही. हे सगळे साधनं वाईट नाही. मगाच आता सांगितलं ना, एकच थाप मार जमते का, दोघावर मार पण कशी मार जमते का, नाही 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 नाही. लक्षात घ्या. नका करू अविचार मानसा नका करू अविचार मानसा नका करू अविचार मानसा नका करू अविचार मानसा नका करू अविचार नका करू अविचार मानसा नका करू अविचार. वेदशास्त्र हे त्रिगुण भरले वेदशास्त्र हे त्रिगुण भरले शास्त्र हे त्रिगुण भरले वेदशास्त्र हे त्रिगुण भरले निर्गुण रूप साचार निर्गुण रूप नका करू अविचार जगामध्ये नका करू अविचार जगामध्ये नका करू अविचार जगामध्ये नका करू अविचार. भक्ती करताना त्या भक्तीला जर ज्ञानाची जोड नसेल, कोरे ज्ञान कोरी भक्ती लावी अंधश्रद्धेची या हाती. माणसाच्या जीवनामध्ये अंधश्रद्धा का तयार होते. आता अंधश्रद्धा कशाला म्हणावं.
आपण जीवन जगत असताना आपलं कर्तृत्व चुकीचं करून दुसऱ्या साथीदारांच्या माध्यमांनी आपल्या जीवनामध्ये सुख संपादन करता येते, ही अंधश्रद्धा आहे. लक्षात घ्या. सुख कोणाच्या संगतीने येते, कोणाच्या कर्तृत्वाने. नर करणी करे सो नर का नारायण होय. संतांनी मार्ग दाखवले आपले सुखाचे आणि दुःखाचे. सुखाचा, तुम्हाला सुखाची जर इच्छा असेल, तुम्हाला सगळ्यांना वाटच आहे, सत्संगती से सुख उपजे, कुसंगती से दुख होय. कही कबीर कहा जाइए, जहा अपनी संगती होय. ठळक गोष्टी लक्षात ठेवायच्या. सुख पाहिजे का, तर सुख कशाने मिळते? सत्संगतीचे सुख उपजे. सत्संगतीनं सुख प्राप्त होते आणि कुसंगतीने दुःख प्राप्त होते. सत्संगत कशाला म्हणावं? सत्संगत म्हणजे सत्य वचनांची संगत. संतांच्या वचनांची संगत ज्या जगण्यामध्ये आहे त्याचं नाव सत्संगत. खाण्यामध्ये, घेण्यामध्ये, बोलण्यामध्ये, व्यवहारामध्ये, संबंधामध्ये, श्रम करण्यामध्ये, उत्पन्न वाढ करण्यामध्ये, खर्च करण्यामध्ये, पैसा मिळवण्यामध्ये, पैसा वापरण्यामध्ये संतांचे विचार पाहिजे. आपल्या मनाचेच विचार आले तर पैसा कसा सुख देणार आहे बाबाजी? जीवनाशी आवश्यक धन, प्रथम कार्याचे प्रारंभ साधन. परी पदोपदी पाहिजे सुवर्ण, परी विचार धन आधी हवे. सुवर्ण, पैशाच्या अगोदर विचार असावा. विचाराच्या मागाने मागे पैशाने गेलं तर सुखच सुख. पैसा समोरून विचार माग असेल तर दुःखच दुःख. पैशाचा वापर करताना, पैसा कमावताना, पैसा खर्ची घालताना समोर विचार ठेवा, मागे पैसा ठेवा. विचाराच्या मागे पैसा गेला का कधीच दुःख मिळत नाही. दुःख देव देत नाही बाबाजी, लक्षात घ्या. मी आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये, आता उद्या मला 74 वर्ष सुरू होते, 2 फेब्रुवारी उद्या मला 74 वर्ष सुरू होत आहे. 73 वर्ष झाले पूर्ण आज. आत्ताच्या इतिहासपर्यंत मी 10 रुपयाचं नारळ घेतलं नाही, 2 पैसे उदबत्ती घेतली नाही, 2 पैशाचा कापूर घेतला नाही आणि कोण्या देवाच्या पाया पडलो नाही. देवाच्या म्हणजे मूर्तीच्या, कारण मूर्ती स्मारक आहे. आता हे आपली मूर्ती आहे. मूर्ती कशासाठी आहे? यांनी केलेल्या कार्याचं स्मरण आपल्या अंतकरणामध्ये रुजावं, राहावं आणि त्या स्मरणाने माझं पुढचं कार्य सुरू व्हावं, हा उद्देश आहे यांचा मूर्तीचा. हे स्मारक आहे. मूर्ती यांचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व आपल्याला तारक, त्यांचे वचन आहे ते आहेत तारक. आणि त्या वचन समजून देणार, वचनांचा अर्थबोध तुम्हाला देणारा प्रेरक संत, सज्जन, आई, वडील, भाऊ, बहीण, आपल्या गावामध्ये सज्जन लोक आहे, हे आपल्यासाठी प्रेरक आहे. आमचे शिक्षक लोक आहे, आमचे ऑफिसर लोक आहे, आमचे राजकारणी लोक आहे, आमच्या गावचे कारभारी लोक आहे, आपल्या घरातले आई वडील आहे, हे आपल्याला प्रेरक आहे. ते आपल्याला प्रेरणा देतात, बाबा रे असं करू नये, तसं करावं. आपण प्रेरणा दूर केली, स्मारक काय करणार आहेत? स्मृती राहो भाविकांना, 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 स्मृती राहो भाविकांना. मनोनी महत्व तीर्थस्थाना, मनोनी महत्व तीर्थस्थाना, मनोनी महत्व तीर्थस्थाना. मनोनी महत्व तीर्थस्थान, देवस्थान. मनोनी महत्व तीर्थस्थान, तीर्थस्थान. स्मृती राहो भाविकांना, स्मृती राहो भाविकांना, स्मृती राहो भाविकांना.
स्मृती राहो भाविकांना, म्हणूनच महत्व तीर्थस्थाना, म्हणूनच महत्व देवस्थाना. देवस्थान आपल्या समाजामध्ये गावोगावला देवळं आहे का उगीच बांधले का लोकांनी? त्या देवळामध्ये मूर्ती बसवली तर उगीच बसवली का? समजदार लोकांनी कामं केले राजो. मंदिरं समजदारांनी बांधले, मंदिरामध्ये देव समजदारांनी बसवले. त्या देवळामध्ये सप्ताह करणं, कथा कीर्तन करणं, ग्रंथ वाचणं हे सज्जनांनी शिकवलं आपल्याला, अळाणी लोकांनाही शिकवलं. परंतु आपण काय केलं? उलटा विपर्यास केला. त्या मंदिरामध्ये असा सप्ताह होता आणि त्या सप्त्यामध्ये 7 दिवस हरिपाठ चालत होता, यज्ञ चालत होता, जप तप नाम महिमा चालत होता, भजन पूजन चालत होते. अपार गर्दी झाली. गावोगावचे लोक त्या सप्त्यामध्ये येत होते आणि त्या मंदिराच्या दरवाजाजवळ बाहेर, मंदिरात नाही, एक म्हातारी बुडी बसून होती. उदाहरण तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण नेहमीच देतो. म्हातारी बसून होती ती. माझ्यासारखा आला, आजीबाई देवळामध्ये म्हणे सप्ताह चालू आहे, नामजप चालू आहे, भजन पूजन चालू आहे, मी रोज पाहत होतो तू इथं बाहेरच बसून आहे. ती म्हातारी म्हणे, बाबा मी बाहेरच बसतो बाबा, पण भक्ती मार्ग. अरे बाबा म्हणे, तो भक्ती नव्हे म्हणे, तो भक्ती मार्ग नव्हे, तो जप तप योग याग असे मेरा कोई संबंध नाही. इथं मी किती दिवसापासून या दरवाजाच्या बाहेर आहो, देवळाच्या बाहेर. त्या जपातपांच्या, त्या नाममहिमेच्या आणि त्या सप्त्याचा संबंध माझ्याशी नाही म्हणते, कारण मी तिथं नाही वास करत. जप तप योग याग से मेरा कोई संबंध नहीं, मैं रहती हूँ इसी घट में जहाँ दुर्गुण का गंध नहीं. ज्या घटामध्ये दुर्गुणाचा कधीच गंध नाही त्या घटामध्ये मी राहतो, नाही का. देव वसे भक्ता घरी आणि आम्ही जातो राष्ट्रसंतांचा भंग आहे. देव कुठे आहे? भक्तांच्या घरात आहे. आम्ही जातो तीर्थावरी. ती म्हातारी म्हणते की हे जे जपतप चाललं ना, हे जे नाम चालला, हरिपाठ चालला, आता आमच्या मारेगावला काल परवा भागवत झालं. त्या भागवतामध्ये हरिपाठाचे काही 4-5 लोक होते आणि आमच्या घराशेजारीच खोली करून दिली त्यांना राहण्यासाठी. जेवण करायचं तिकडे आणि झोपाचं इकडे. तर ते खूप मस्त्या करत होते. हरिपाठाचं काहीच गंध नाही, कारण 1000 रुपये रोजी. त्यांना काय करायचं देवाचं? हरिपाठ करणाऱ्यांना. आता आमची मंडळी नाही, तबलेवाला 1000, पेट करले 1000, उरले ते मला. असं सांगा तुमच्याकडे. म्हणण्याचा मतितार्थ, जपतप नाम महिमा जे आहे त्याच्यामध्ये कामिक भावना आहे. रोगराई दुरुस्त झाली पाहिजे, मुलंबाळ सुखाचे राहिले पाहिजे, धनसमृद्धी वाढली पाहिजे, आपत्ती विपत्ती देवानं मिटवली पाहिजे, देवानं आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, देवानं आमच्यावर कृपा केली पाहिजे. अशा प्रकारची जी भक्ती आहे ती भक्ती साधू संतांनी सांगितली नाही. भक्तीची व्याख्या वेगळी केली. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची या चित्ती बोध कैसा. अज्ञानाचे भक्ती कामिक भावना, तयाचे चित्ती देव कैसा. ध्याना देव कैसा. अज्ञानाची भक्ती फळ ठेवी मन, निष्काम साधन तेथे कैसे. ज्या माणसांनी भक्ती करताना आम्हाला त्या भक्तीचं फळ मिळालं पाहिजे. कोणतं फळ आहे? भक्ती मार्गाचं फळ कोणतं आहे तुम्हाला? 4 फळ आहे ना. कोणते? धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 फळं प्राप्त झाले पाहिजे. अशी भावना ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये असतील अशा भक्ती मार्गांनी मनाची भ्रांती मिटत नाही, मन कधी मुरत नाही. तेच मार्ग आपल्या समाजामध्ये आहे. म्हणून संत लिहितात, भक्ती मार्ग खरा जीवनाचा, भक्ती मार्ग खरा जीवनाचा, भक्ती मार्ग खरा जीवनाचा, भक्ती मार्ग खरा जीवनाचा, भक्ती मार्ग खरा जीवनाचा.
काही हाची मार्ग असे भक्तीचा हाची मार्ग असे भक्तीचा मार्ग खरा जीवनाचा मार्ग खरा जीवनाचा भक्ती मार्ग तीन प्रकारच्या भक्तीचे जे प्रकार आहे ते प्रकार जर आपल्या जीवनामध्ये भक्ती करताना जर असतील ते मित्र हो, भक्ती मार्गाने जीवनाचं दुःख मिटत नाही. राष्ट्रसंतांनी भक्ती विना उद्धार नाही कुणांचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनांचा. सिद्धांत खरा आहे, पण आपण ज्यासाठी भक्ती मार्ग खरा जीवनांचा परी ठाव घ्या अर्थांचा. भक्तीचा अर्थ समजून घ्यावा लागेल. भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारुनी नामदेवानी अभंग लिहिला. पण त्याची पुढची ओळ कोणती आहे? परितेची ज्ञान जाणाया लागोनी सत्ता ओळखोनी वशकी जे सबके जरूर करा. परंतु नुसती ज्ञानेश्वर पारायण नका करू मित्र हो. त्या ज्ञानेश्वरीचा अर्थ संत सज्जनाकडून समजून घ्या. त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती केली देवांची, पण कोणती केली? जे जे भेटे भूत ते ते जाणे जे भगवंत, हाची भक्ती योग निश्चित जान माझा. जीवन जगत असताना आमच्या जगण्यामध्ये जे काही प्राणी मात्र माझ्या सहवासात आले, जे काही प्राणी मात्र माझ्या संबंधात आले, त्या संबंधित प्राण्यांना संतांनी देव म्हटलं आहे. लक्षात घ्या बाबा, आपली ती भक्ती कशी आहे? आपली भक्ती वेगळी आहे. देवाची ती भक्ती, देवाची ती भक्ती त्रासवी या जना, जना त्रासवी या जना, जना त्रासवी या जना. देवाची भक्ती, देवाची भक्ती त्रासवी या जना, अंतरी तू भावना, अंतरी तू भावना अंतरी तू भावना जागविती, अंतरी तू भावना जागविती, जागविती देवाची ती भक्ती, देवाची ती भक्ती संत लिहितात देवाची ती भक्ती त्रासवे या जना.
आजची देवाची भक्ती कशी, भाऊ आहे का भाऊ घरी, हो का, दे वर्गणी दे दुर्गा देवीची 1000 रुपये, वर्गणी झाली का गणपतीची वर्गणी दे भाऊ, हा झाला हळपोक्या राहिला, दे पुन्हा वर्गणी भाऊ, नाही कीर्तनाची वर्गणी, सप्त्याची वर्गणी, भजनाची वर्गणी, देवाधर्माच्या उत्सवाची वर्गणी, सणावाराची वर्गणी, वर्गणीच वर्गणी, देवाची ती भक्ती त्रासवी याजना, त्रासवी याजन. अरे खाल्यान्न नाही आमच्या घरी, फोडलेले तेल नाही, तुमच्या वर्गण्यावर वर्गण्या, देवावर देव नाही, पुण्यतिथीवर पुण्यतिथी नाही. संतांनी त्या पुण्यतिथीत तशा काय केल्या, भजोरे भैया राम गोविंद हरी, जप तप साधन कचुनत लागत, खर्चत नाही गठरी. अशा प्रकारे भक्ती मार्ग खरा जीवनांचा, परिठाव घ्या अर्थांचा, भक्ती मार्ग खरा जीवनांचा. अर्थ लक्षात घ्या, जिवंत प्राणी जितुके देही, काया वाचा पिडान देई. जिवंत प्राणी जितुके देई, काया वाचा पिडान देई. मनी दोष अनविकार न काही, हाची भक्त मार्ग, भक्ती मार्ग खरा जीवनांचा. भक्तीची व्याख्या करताना संतांनी सांगितलं आहे की जिवंत जितके प्राणी आहेत त्या प्राण्यांना आपल्या माध्यमातून, आपल्या जीवन जगण्यातून काया वाचा मनाने पीडा न देणं याचं नाव भक्ती आहे, एक प्रकार. दुसरा प्रकार आहे, दुसऱ्या प्राण्यांना काया वाचा मनाने पीडा देऊ नका आणि मनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष आणि विकार ठेवू नका. भक्तीच्या मार्गाने लागल्यानंतर त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये काम क्रोधादी विकार यायला नको, द्वेष घृणा यायला नको, जीव शांत राहायला पाहिजे. भक्ती वही जहा कुसंगत जाई, विराग वही जहा राग न कोईशे, भक्ती वही जहा कुसंगत जाई. अशा प्रकारे लागला भक्तीच्या रंगनी, लागला भक्तीच्या रंगनी, जन प्रसन्नले मनी, लागला भक्तीच्या रंगनी. भक्तीचा मार्ग असला की लोकांना कसं प्रसन्न वाटलं पाहिजे. आपली भक्ती कशी आहे, 12वीच्या पोरायच्या पेपर आहेत, परीक्षा आहे उद्यापासून, आणि आमचा सप्ताह तिथं बसला, जमल गाजी कीर्तन आहे आमचे, आपला त्याला का म्हणता आहोत मी, भोंगे नाही लावायचे, नाही डीजे, हा डीजे तर सत्यानाच केला, जे डीजे आहे ना, डीजेनं माणसाला वानरासारखं माकडासारखंच बनवून टाकलं, धब्बक 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 नाचायचं नाही का. गणपतीच्या काळात नव्हतं, दुर्गादेवीच्या काळात नव्हतं, राजे हो कसं विडंबन आणलं तुमचं तुम्हालाच माहीत. अंधश्रद्धेशी आणूनी पुर लोकी रुजविती मिथ्याचार, अशा उत्सवांचे प्रकार विचित्रची असती. अपार धनाची धुळधानी, अनिष्ट प्रथेची पेरणी, फुटीर वृत्तीची वाळेल जनी, ऐशी करणी कित्येकांची. हा अपव्यय आहे बाबाजी. वेळ पैसा आणि श्रम वाचवावेत करुणी नियम, गुणास द्यावे महत्व परम, जाती धन भ्रम सोडून. भक्ती मार्गाच्या लोकांनी वेळेचा श्रमांचा अपव्यय टाळला पाहिजे, कोणत्याही प्रकारचे अश्लील चाळे केले नाही पाहिजे, मुलांवर आई बहिणीवर सुसंस्कार घडवले पाहिजे, आणि देवांची जी भक्ती करतो, संतांची भक्ती करतो, त्यांच्या चारित्र्याचं अवलोकन झालं पाहिजे. देवाचे चारित्र नाथवे सर्व, देवाचे चारित्र नाथवे सर्वथा, देवाचे चारित्र नाथवे सर्वथा, देवाचे चारित्र नाथवे सर्वथा, देवाचे चारित्र नाथवे सर्वथा, देवाचे चारित्र नाथवे विनोदाची कथा गोड वाटे, विनोदांची कथा गोड
वाटे गोड वाटे विनोदांची कथा गोड वाटे गोड वाटे देवाचे चारित्र नाठवे सर्वथा विनोदांची कथा गोड वाटे विनोदांची कथा गोड वाटे गोड देवाचे चारित्र नाठवे देवाचे चारित्र देवाचे चारित्र आज परिस्थिती अशी आहे बाजू. संत ज्ञानेश्वर महाराज गांभीर्याने जीवन जगले रे. तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांनी समानतेच्या समाज रचनेसाठी रचनात्मक कामं केले बाबाजी. कोणत्याही संतांचा उत्सव करावा उत्सव, परी सांगू नये चमत्कार लाघव, पाळावा उत्तम वागणुकींचा प्रभाव जनसामान्यावरी. ह्या असल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दुर्गादेवी आहे, गणपती आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, पुण्यतिथी आहे, सप्ते आहे, कार्यक्रम जरूर करा. पण यांनी पाळावा प्रभाव जनसामान्यावरी. संतांच्या चरित्रांचा, संतांच्या वागण्यांचा, संतांच्या विचारांचा, संतांच्या ध्येयधोरणांचा, संतांच्या उत्सवांच्या, पुण्यतिथींच्या पद्धतींचा, संतांच्या जीवन जगण्याच्या पद्धतींचा प्रभाव आमच्या घरादारामध्ये पडेल असे काही कार्यक्रम केले पाहिजे. राजू काय नाचता माकडासारखे, डीजे लावून काही फायदा आहे? 12व्या पोराची पेपरचे अभ्यासही होऊ द्या, तुमचा पुण्यतिथीचा कार्यक्रम होऊ द्या. कशाला कोणाच्या कार्यक्रमामध्ये अडथळे आणता?